यार भावांनो बहिणींनो, पहा कसं ते इकायला आलेत, लेकरायचे खेळणे इकायला आलेत खाली गल्लीत. टोप्यान हे ना आता तीळ सक्रात आली म्हणून इकडे काही ना काही इकायला येतच राहते दारावर. चालला आता तो माणूस, कोणी न कोणी घेतच राहते इकडं काही ना काही. लेकरायचे खेळणे आलेत ते बारीक बारीक लेकरायचे. काही दारावर भाजीपाला आलाय, काही आले, लेकरायचे खेळणे आले ती कायलं. घेणं चालू येत आता. ज्याच्याकडे बारीक बारीक लेकर आहे ते घेतच राहते काही ना काही. मई भाजी, गोबीची भाजी टाकली आणि मुगाची डाळ टाकली आणि एक आलू टाकला. या भाजी शिजत आली आता. सकाळी हर्ष शाळेतून येते मग आवरून घ्यावा म्हणलं स्वयंपाक पाणी लवकर. सकाळची घाई लई राहते. थोड्या पोळ्या केल्या म्हणलं मग काम गिम आवरलं आपलं झालं. तिकडं लयच कामाची घाई राहती सकाळची. आज उशीर झालाय मला काम आवरायला नाही. आता तीळ सक्रातीमुळे दारावर काय काय येऊच राहिले. लगे लई काय यायला लागले आता. लगे एवढं दारावर काय येते काही ना काही चालूच आहे इकडे. तीळ सक्रातीला मानते ते लोक. आज हेडो काढायला पण उशीरच झाला म्हणायचा मला. लय गाणे चालू होते म्हणलं मग कशाला म्हणलं हेडो गाणे एवढ्याचे. आता तर हेडो काढायचं एवढं टेन्शन राजाय इकडं. आता लय टेन्शन राजाय. का म्हणता आता या लोकांचे गाणे चालू होते तिकडे. लय गाणे लावते ते गुजराती लोक लगे आता. मग लय धिंगाणा चालू होता त्याच्यामुळं मग मला हेडो काढायला लय उशीर झाला. आज मी वाट पाहत आहे कधी या लोकांचं बंद होते बापा, कधी बंद होते. पण त्याचं काय बंद व्हायनाच गेलं. जावा मग त्यानं ते गाणे बंद केले तेव्हा मी हेडो काढायला लागले. आणि आता हेडो काढायचा आहे आणि कामाची घाई मला आता लय सकाळची. आता बंद होती मग बंद होती तर ते बंदच व्हायना गेलं. मग आता काय करावं म्हणलं. आज म्हणलं मग काढणं होतोय का नाही का हेडो. का म्हणतं त्या लोकांचं गाणे चालू असल्या म्हणून आमच्या शेजारची बारकी पोरगी आहे ती 10 वर्षाची. ती तर दर दिवसच गाणे चालू राहते तिचे पण. आता लहान लेकराला काय सांगणार आहे आपण. एक तर तिचे माय बाप घरी नसते. माघारी बोलता येत नाही बापा. आमच्या लेकराला बोलते तर काय आपल्याला भीती वाटते भांडणाचं. आणि एक घराच्या शेजारी इथं पण गाणे चालू आणि तिकडं पण गल्लीत गाणे चालू. म्हणलं आज काय करावं आता. हेडो काढणं होतोय का नाही होतोय म्हणलं. जेव्हा गाणे बंद झाले म्हणलं याच्या पप्पाला म्हणलं आज लय त्या लोकांना जोर आलेत म्हणलं गाणे चालू करायला. मला काही समजा ना म्हणलं आज हेडो काढावं का नाही. तर त्याच्यामुळे म्हणलं या लोकांचे काय हेडो बंद होय ना. हेडो काढायचं आणि त्याचे टेप चालू कोणाचे काय चालू चालूच गाणे. म्हणलं शेजारची पोरगी पण आता लय गाणी लावती. म्हणलं काय करावं. झालेत आता बंद. स्वयंपाकाची घाई आणि सगळी घाई एकच झाली. आता शिजली आपली डाळ, मुगाची डाळ आहे आणि त्याच्यात थोडी गोबी टाकली, मिक्स केली. गोबी मुगाची डाळ केली आज. आणि एक आलू टाकलाय. हर्षूला आवडतो त्याच्यामुळं लय आवडते हर्षूला आलूची भाजी. म्हणलं आता मुगाची डाळ टाकायची ते एक आलू टाका. मग गोबी केलं. गोबी थोडीच होती आणि काल बाजारला गेले तेच भाजीपाला असतो इकडं. तेच दुसरं काहीच आणलं नसतं इकडं. मग शापूची भाजी आणली होती. एकाच भाजीचं आणलं आणि असं दारावर येते पण कांद्यानं आलू येत नाही आणि टमाटे येतात. पण मग कांद्यासाठी
तशी याचे पप्पा आणत असते तर असले तिकडं तर टमाटे हे आले काय तर मग मी म्हणलं आता चला म्हणलं मग टमाटे आणले आणि एका भाजीच घेऊन आले. दारावर चालूच राहते भाजीपाला आणि भाजी झाली त्या भाजीपाल्यावाल्याची एवढी वाट पाहिली मी आणि भाजी झाल्याच्या नंतर भाजीपाला आला आणि याच्या पप्पाला काय डाळ आवडत नाही त्याच्यामुळे मग भाजीचं हे राहते. म्हणलं आता काही आहे ना गाड्या आपण आपली भाजी करून घ्या म्हणलं. मग कसं लेकरू येतंय शाळेतून त्याच्यामुळे मला सकाळची घाईच राहते थोडी लय घाई राहते. याचे पप्पा जातात लगे 10:30च्या पुढं कामाला जाते तेव्हा तर त्याची आंघोळ चालती 10 वाजता कधी कधी 10:30 होते आणि मग तिथून पुढं त्याचा नाश्ता पाणी आवरून द्यायचा आणि तिथून पुढं मग घरातले काम गिम आवरायचे मग मला स्वयंपाक पाणी करावं लागते. असं माझ्या मागे सकाळची घाई लय वेगळी. सकाळचा नाश्ता आणलं का नाही मग स्वयंपाकाची घाई आणलं असं. चला भावांनो बहिणींनो हेडो कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये. भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या हेडो मध्ये. बाय भावांनो बहिणींनो.